उन्हाळा सुरू झाला की सर्वांना आठवण येते ती मलईदार कुल्फीची. पण कुल्फी करणं हे सर्वांनाच किचकट असं काम वाटत असतं. पण आज मी तुमच्यासोबत अशी कुल्फीची रेसिपी शेअर करणार आहे ना, याने अगदी तासनतास तुम्हाला दूध आटवत बसण्याची अजिबात गरज पडणार नाही. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. ही कुल्फी बनवण्यासाठी अजिबात आपण खव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाहीये. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी आपण मलईदार कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मिक्सर जार घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे मखाणे. तर साधारण इथे मी 2 वाटी इतके मखाणे घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. मखाण्याने ही कुल्फी आपली अतिशय हेल्दी होणार आहे. आता यामध्ये 10 ते 15 काजू वापरणार आहे. काजूमुळे छान क्रीमीपणा येणार आहे, त्यामुळे काजूचा वापर केलेला आहे. साखर इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता. 1 चमचा कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. हो, गव्हाचं पीठ आणि कस्टर्ड पावडर नसेल ना तर तुम्ही स्किप करून घेऊ शकता, पण ते मी का वापरलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे सगळं आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता एकदम फाईन अशी मी इथे पावडर करून घेतलेली आहे. या पद्धतीने पावडर करून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा कुल्फी बनवायची तेव्हा ही पावडर तुम्ही वापरू शकता. आता ही पावडर आपण काय करायची, एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्हाला जेवढी कुल्फी करायची आहे ना तेवढी पावडर तुम्ही या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मला सगळीच करायची आहे, त्यामुळे सगळीच पावडर या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. आता काय करायचंय, यामध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे. दूध साधारण कोमट असायला हवं. जास्त गरम दूध इथे वापरायचं नाही, नाहीतर याला गाठी गुठळ्या होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे दूध इथे कोमट वापरायचं आणि छान एकजीव करायचं आणि थोडा वेळ हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे छान असं फुलेल. आता मगाशी मी सांगितलं की यामध्ये मी 1 चमचा कस्टर्ड आणि 1 चमचा गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर 1 चमचा कस्टर्ड मी यासाठी वापरलेला आहे कारण आपण यामध्ये काजू आणि मखाणे वापरलेले आहेत. त्याने काही कलर या कुल्फीला येणार नाही, तर फक्त कलरसाठी इथे मी कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे. त्याऐवजी इथे तुम्ही केसरचे धागेही ॲड करू शकता किंवा दोन्हीही स्किप करून घेतलं तरी चालेल. आता हे मिश्रण बराच वेळ ठेवल्याच्या नंतर असं थिक झालेलं आहे. आता एक साईडला मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे पाहू शकता अजिबात आपण दूध आटवलेलं नाहीये, फक्त थोडंसं असं गरम झालं की या दुधामध्ये आपल्याला हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ना ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मिश्रण घालत असताना एक साईडने लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गाठी गुठळ्या होतील. जरी होत असल्या ना तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. तर स्पॅच्युलाने आपल्याला त्या झटपट मोडता येतात, त्यामुळे मी स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे. पॅनमध्ये करणार असाल तर ते बेस्ट आहे. पॅनमध्ये आपल्याला झटपट गाठी गुठळ्या मोडता येतात. मीडियम गॅसवर पूर्ण प्रोसेस करायची. इथे पाहू शकता थोड्याच वेळात मिश्रण असं थिक व्हायला लागलेलं आहे. 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो हे मिश्रण असं थिक होण्यासाठी. तर इथे पाहू शकता अजिबात आपण दूध आटवलेलं नाहीये किंवा इथे खव्याचा वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा आपलं मिश्रण इथे परफेक्ट तयार झालंय. सर्वात शेवटी वेलची पावडर ॲड करायची आहे आणि छान पुन्हा एकजीव करून घ्यायचंय आणि गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ते मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर असं थिक होतं. तर हे परफेक्ट मिश्रण आहे, अजिबात इथे काळजी करण्याची गरज नाही आहे. यानेच आपली जी कुल्फी आहे ना ती एकदम क्रीमी तयार होते. तर ही कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी असे कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत. तुमच्याजवळ जे कुल्फीचे मोल्ड असतील त्यामध्ये तुम्ही कुल्फी सेट करून घेऊ शकता, किंवा कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही कोणत्याही ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये किंवा पेपर कपमध्ये ही कुल्फी सेट करून घेऊ शकता. त्यामध्ये ही कुल्फी एकदम छान अशी सेट होते आणि डिमोल्डही करता येते. तर या पद्धतीने जेव्हा आपण मखाणे आणि काजू वापरून कुल्फी करतो ना तर ती एकदम रिच आणि हेल्दी तर होते, शिवाय टेस्टीही होते. एकदा तुम्ही जरूर करून पहा, म्हणजे याची परफेक्ट टेस्ट तुम्हाला कळेल. तर सगळे मोल्ड मी ते भरून घेतलेले आहेत. आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि रात्रभर याला फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी अर्धे जे आहेत ते मोल्डमध्ये भरून घेतलेत आणि थोडंसं मिश्रण जे शिल्लक राहिलेलं होतं ना ते तुम्हाला मी दाखवते की वाटीमध्ये आपण कशा पद्धतीने सेट करून घेऊ शकतो. इथे शिल्लक राहिलेलं मिश्रण जे आहे ना ते मी
एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि वरून फॉईल पेपरने कव्हर करून घ्यायचे. म्हणजे याला आपल्याला झाकण वगैरे नसतं ना वाटीला कधी कधी, तर असं फॉईल पेपरने कव्हर करायचं म्हणजे ती छान अशी सेट होते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी ही कुल्फी डिमोल्ड तुम्हाला करून दाखवते. किती छान अशी सेट झालेली आहे. तर थोडा वेळ हे मोल्ड आपल्याला ना पाणीमध्ये ठेवायला लागतात, कारण की ती कुल्फी आपल्याला डिमोल्ड करायला सोपी जाते. तर नॉर्मल रूम टेम्परेचरचं ते पाणी आहे. थोडा वेळ 1-2-3 मिनटं ठेवलं की एकदम सोप्या पद्धतीने ही डिमोल्ड होते. तर इथे पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपली कुल्फी जी आहे ती डिमोल्ड झालेली आहे. दुसरी देखील मी काढून दाखवते. एकदम छान सुंदर अगदी बाहेर मिळते ना तशीच्या तशी परफेक्ट झालेली आहे. आवडीनुसार याला तुम्ही गार्निशिंग करून घ्यायची. तर आता तुम्ही म्हणाल की स्टार्टिंगला जे तुम्ही दाखवलं की गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, तर ते कशासाठी? तर तेच आता मी तुम्हाला सांगतेय. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण जी बाहेरून कुल्फी आणतो ना तर त्यावर असा बर्फ जमा होतो आणि ती क्रिस्टलाइज म्हणजे बर्फ लागते. तर ती होऊ नये यासाठी आपण काय केलं, यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे जे पाणी साचतं ना कुल्फीवर ते साठणार नाही. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल अजिबात इथे पाण्याचा अंश नाहीये. एकदम क्रीमी, मी कट करून दाखवते तर एकदम परफेक्ट अशी क्रीमी लेअर दिसतीये याची, म्हणजे एकदम छान अशी क्रीमी तयार झालेली आहे. यासाठीच इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. अदरवाईज याचं कारण इथे काहीच नाहीये. आता तुम्ही म्हणाल की गव्हाच्या पिठामुळे या कुल्फीची टेस्ट बदलेल, तर असं काहीच होत नाही. गव्हाच्या पिठाची टेस्ट याला अजिबात लागत नाही. एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट याची टेस्ट कळेल. तर इथे आपली तयार झालेली आहे रिच क्रीमी मलईदार कुल्फी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल ना तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.